हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मुगाची। हा हिरवा मूग आहे। मी ओव्हरनाईट भिजवून घेतलेला आहे। यातले धुवून स्वच्छ करून यातले पाणी निथळण्यासाठी ठेवलेले आहे। तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। ही रेसिपी इतकी सुंदर आहे की आपल्याला ग्रेव्ही बनवत आहोत, याची मुगाची ग्रेव्ही बनवत आहोत। तर त्यासाठी मी हा 1 कप मूग घेऊन आता तो मी ग्राइंड जारला लावून घेते। यात पाणी न घालता आपल्याला याचे जाड न पातळ असे वाटण तयार करायचे आहे। यात पाण्याचा वापर करायचा नाही। तर अशा पद्धतीने आपण ही ग्रेव्ही बनवत आहोत। तर यामध्ये आता आपण घेऊया 8-10 पाकळ्या लसूण, 2 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा। हे वाटण आपण ह्यामध्ये घालून हे पिसून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, मी यामध्ये मुठभर कोथिंबीर घालत आहे। हे मूग जे आपल्याला पिसायचे आहे त्यामध्ये मुठभर कोथिंबीर घालून हे पिसून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी 2 बॅचमध्ये वाटण तयार करून घेतलेले आहे। आता आपण हे याला काढून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आता आपण हे पिसलेल्या मध्ये काही मसाले ॲड करूया। यामध्ये अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे, चवीनुसार मीठ घेतलेले आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊया। ही भाजी खूप रुचकर लागते। तुम्ही नॉनव्हेज वगैरे सगळे विसरून जाल ह्या भाजी खाल्ल्यावर। अशा प्रकारची ही भाजी बनते। तर मी एकीकडे पाणी ठेवलेले आहे गरम होण्यासाठी। आता आपण चाळण घेत आहोत। चाळणीला तेल लावून घेऊया आणि ही चाळण आपल्याला हे बॉईल करायची आहे। तर बघू शकता आपण अशा प्रकारच्या मी पाणी गरम होण्यासाठी ठेवले आहे। त्यावर चाळण ठेवलेली आहे, चाळणीला तेल लावून घेतलेले आहे। आता आपल्याला हे पाणी उकळून द्यायचे आहे। पाणी उकळले की मग आपण हे बॅटर घालून घेऊ। पाणी उकळलेले आहे। आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून यामध्ये असे घालून घ्यायचे आहे। बघू शकता आपण मी अशा प्रकारचे गोळे घालत आहे। हे गोळे आपल्याला आकार न देताच असेच घालायचे आहे। अशा प्रकारे मी गोळे घालून घेते। आता हे आपल्याला 10 मिनिटासाठी बॉईल करून घ्यायचे आहे, उकडून घ्यायचे आहे। आपले वडे बॉईल होतात तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया। मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 8-10 पाकळ्या लसूण घेतलेला आहे। अशा प्रकारे आणि यामध्ये मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। आता याचे वाटण आपण तयार करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी जाडसर हिरवे वाटण तयार करून घेतलेले आहे। आता आपल्याला टोमॅटो पिसून घेऊया। मी 2 मोठ्या आकाराचे टमाटर घेतलेले आहे, ते बारीक चॉप करून घेतलेले आहे। आता हे यामध्ये आपण याचे वाटण पेस्ट तयार करून घेऊयात। बघा तर फ्रेंड्स, आपली टोमॅटोची पेस्ट पण तयार झालेली आहे। आता आपण हे 2 मोठे कांदे घेतलेले आहे, ते असे मोठे मोठे कापून घेतलेले आहेत। आता हे आपण मिक्सरच्या जारला लावून याची पेस्ट तयार करून घेऊया।
बघा तर फ्रेंड्स 10 मिनिटे होऊन गेलेली आहेत. आता आपले हे बॅटर शिजलेले आहे. आपले वडे शिजलेले आहेत. तर आता आपण याला काढून घेऊयात. गॅस बंद करते. अशा प्रकारे हे थंड होण्यासाठी आपण ठेवून देऊया. आता पुढची तयारी करूया. बघा तर फ्रेंड्स, मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे. यामध्ये मोठा चमचा एक तेल घालून घेऊया. आता यामध्ये तेल तापले आहे. आता आपण यामध्ये हिंग घालून घेतोय. पाव चमचा हिंग घातलेली आहे. आता आपण ही पेस्ट तयार केलेली, कांद्याची पेस्ट तयार केलेली आहे, ही घालून घेऊया. ही पेस्ट गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतायची आहे. बघा तर फ्रेंड्स, आपला कांदा गुलाबी होत आलेला आहे. अशा प्रकारे आपण सतत हलवत हा कांदा आपण गुलाबी होईपर्यंत परतून घेतलेला आहे. आता गॅसची फ्लेम कमी करूयात. आता यातच आपल्याला हा हिरवे वाटण तयार केले होते ते घालून घेऊया. हेही परतून घेऊ. अशा प्रकारे मी परतून घेत आहे. आता आपण ही टोमॅटो प्युरी केली होती तीही घालून घेऊया. आता हे चांगले परतून घेऊ. आपला टोमॅटोही त्यात चांगला विरघळत आहे. आता हे काही पावडर मसाले आहेत. हा घरगुती लाल तिखट आहे 1.5 चमचा आणि धना पावडर 1 मोठा चमचा, जिरा पावडर 1 चमचा, कसुरी मेथी 1 चमचा आणि हळद पावडर पाव चमचा. अशा प्रकारे हा ड्राय मसाले यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता हे आपण चांगले परतून देऊया आणि याच्यावर झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत आपण याला चांगले भाजून घेऊ, शिजून देऊ. बघा तर फ्रेंड्स, आपले मसाल्याने तेल सोडलेले आहे. अशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे मसाला भाजून घेतलेला आहे. चांगला परतून घेऊया. खूप खमंग वास सुटलेला आहे. आता यामध्ये आपण मिक्सरच्या जारला लावून घेतलेले वाटणामध्ये थोडेसे पाणी, अर्धा कप पाणी घालून हे पाणी यामध्ये मसाल्यामध्ये घालून घेतलेले आहे. आता आपल्याला हे चांगले ढवळून देऊ. आपल्याला ह्या ग्रेव्हीसाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. तर मी ह्याच्यामध्ये गरम पाणी करून घेतलेले आहे. आता हे घालून घेऊया. आपल्याला हवे तेवढे गरम पाणी घालू. आता यातमध्ये घालूया चवीनुसार मीठ. आता याला चांगली उकळ येऊन देऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली ग्रेव्ही उकळलेली आहे. यात थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. आता आपल्याला हे वडे आपण जे बनवले आहे ते घालून घेणार आहोत. अशा प्रकारे मी वडे घालून घेत आहे.
बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी वडे घालून घेतलेले आहे. आता हे चांगले ढवळून देऊया आणि 5 मिनिटे याला शिजून देऊया. बघा तर फ्रेंड्स, आपली ग्रेव्ही, सुंदरशी ग्रेव्ही झालेली आहे. खूप खमंग वास सुटलेला आहे. तर आता आपण हिला सर्व करूया. अशा प्रकारे ही रुचकर भाजी तुम्ही नॉनव्हेजलाही विसरून जाल अशा प्रकारची ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर तुम्ही ही भातासोबत, भाकरीसोबत, नानसोबत, चपातीसोबत अशा प्रकारची ही आपली भन्नाट पद्धतीची बनलेली ही आपली मुगाच्या हिरव्या मुगापासून तयार केलेली ही आपली सुंदरशी भाजी तयार झालेली आहे. खूप छान लागते. तुम्ही बनवून बघा. अशा प्रकारची भाजी तुम्ही बनवाल तर तुम्ही ही चव कधीच विसरणार नाही. अशा प्रकारची आपण ग्रेव्ही बनवली आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा. थँक्यू.